हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण एक छान असा गोड पदार्थ पाहणार आहोत। चला तर मग कसा करायचा ते पाहूयात। घरगुती गॅसची सगळीकडेच बोंब चाललेली आहे आणि किती तारांबळ होतीये बायकांची। म्हणजे बघा ना, गॅसला काहीतरी पर्याय आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे, म्हणजे अशा वेळेस आपलं नडत नाही। त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर। हा 600 वॅटचा आणि 1.2 लिटर कॅपॅसिटी असणारा स्टीमर आहे। याच्यासोबत आपल्याला बऱ्याच ॲक्सेसरीज मिळतात। सगळ्यात अगोदर तर हे ग्लास लीड, याच्या थ्रू आपल्याला कळतं की आतला पदार्थ आपला कशा पद्धतीनं शिजलेला आहे। स्टीमिंगसाठी हे अशा पद्धतीचं त्यांनी भांडं दिलेलं आहे। त्यानंतर हा प्लास्टिकचा बाउल, एक बॉयलर आणि हे स्टेनलेस स्टीलचं रॅक। याचा सरफेस वाईड देण्यात आलेला आहे, त्यामुळे कुकिंगची प्रोसेस करणं आपल्याला सोपं जातं। सोबतच खालच्या साईडला इथे तुम्ही बघू शकता 360 अंश डिटॅचेबल पॉवर बेस देण्यात आलेला आहे, जेणेकरून आपण ही केटल आपल्या सोयीनुसार कशीही हँडल करू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक शुगर सिरप करायचे। त्यासाठी इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे। आपली केटल सध्या बंद आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी ओतायचं आहे। हा पाक आपल्याला खूप जास्त घट्टसर करायचा नाहीये, याच्यातली फक्त साखर वितळवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी काही वेळातच साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि पाण्याला हलकी अशी उकळी यायला लागलेली आहे। आता आपण केटल बंद करूयात। हे सिरप एका बाउलमध्ये ओतून घेतोय आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। इथं केटलमध्ये आपण दूध घेत आहोत। ज्यावेळेस आपण दुधाशी संबंधित पदार्थ करतो त्यावेळेस या 2 मोडपैकी फक्त पहिल्या मोडवरती आपल्याला प्रोसेस करायची आहे। याच्यामध्ये ना मी बऱ्याचशा रेसिपीज ट्राय केलेल्या आहेत आणि तुमच्याबरोबर शेअर पण केलेल्या आहेत। एकतर तुम्ही याचा आकार बघू शकता, आटोपशीर आहे, म्हणजे 1.2 लिटर, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 जणांसाठी आपण आरामशीर याच्यामध्ये कुकिंग करू शकतो। कुठले पदार्थ तयार होतात हेही तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे। आणि काय होतं माहिती आहे का, आटोपशीर याचा आकार असल्यामुळे लाईट जास्त लागत नाही। अगदी आपण कसं म्हणतो कमी खर्चामध्ये आपलं काम होतं। साधारण एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे। अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून विनेगर घेत आहोत। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर याच्याऐवजी लिंबाचा रस घ्यायचा, हे असं मिक्स करायचं। ज्या पद्धतीने आपण गॅसचा फ्लेम कमी करतो ना, तशाच पद्धतीने इथे आपल्याला 2 ऑप्शन आहेत, एक हाय स्पीड आणि एक लो। तर त्या पद्धतीने मी इथे लो ठेवलेला आहे आणि या दुधामध्ये हे आपण तयार केलेलं पाणी थोडं थोडं करून टाकायचंय। हलवायचं, पण अशा पद्धतीने हळूहळू फक्त याला हलवत राहायचंय, जेणेकरून टाकलेलं पाणी सगळीकडे पसरेल। तर सगळं पाणी संपलंय, याला आपण थोडासा वेळ देऊयात। याला अगदी थोडासा म्हणजे जवळजवळ 3 ते 4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता पनीर पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे आणि पाणी सेपरेट झालेलं आहे। आता आपण हे निथळून घेतोय। तर त्यासाठी एका स्ट्रेनरमध्ये सुती कपडा घेतलेला आहे। दूध फुटण्यासाठी आपण याच्यामध्ये विनेगर वापरलेला आहे आणि त्या विनेगरचा जो काही आपण म्हणतो ना असं थोडासा उग्र वास असतो तो निघून जावा यासाठी आपल्याला थंड पाण्याने हे धुवून काढायचंय। हे जे कच्चं पनीर आपल्याला मिळाले ना, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे, तुम्ही बघू शकता। अगदी हलक्या हाताने हे आपल्याला सुरुवातीला असं दाबून घ्यायचंय आणि त्यानंतर काय करणार आहोत, हे अशा पद्धतीने थोडंसं घट्ट करून घेऊयात आणि याच्यावरती आहे ना साधारण एक 5 ते 7 मिनिटांसाठी असं एक ओझं ठेवून द्यायचं। केटलची स्वच्छता करणं सुद्धा खूप सोपं आहे। आपल्याला ही जी केटल आहे ती डायरेक्ट बेसिनमध्ये धरायची नाहीये किंवा नळाखाली धरायची नाही। तुम्ही जे काही सोप किंवा जे लिक्विड वापरत असताल ना ते डायरेक्ट याच्यामध्ये टाकायचं, पाणी टाकायचं आणि स्वच्छ घासून घ्यायची। खालचा हा जो पॉवर बेस आहे तो आपल्याला ओला करायचा नाहीये, सोबतच या केटलची ही जी खालची बाजू आहे ती सुद्धा ओली करायची नाही।
केटल आपण स्वच्छ करून घेतलेली आहे, पण आज याच्यामध्ये दुधाचा पदार्थ केल्यामुळे आपल्या इतर पदार्थांना दुधाचा वास लागू नये यासाठी आपण फक्त थोडंसं पाणी टाकून घेऊन हे उकळून घेऊयात, जेणेकरून याचा वास पूर्णपणे निघून जाईल. आता मी मोड बंद करते आणि हे जे गरम पाणी आहे ते एकदा आपण अशा पद्धतीनं विसळून घेऊयात, टाकून देऊयात. केटल आपली पुढच्या वापरासाठी तयार होईल. 7 मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चेक करूयात. अशा पद्धतीनं हा गोळा छान घट्टसर असा झालेला आहे. याला अगोदर आपण असं मोकळं करून घेऊ आणि खूप चांगल्या पद्धतीनं आणि थोडंसं जोर लावून आपल्याला हे आता मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं की जेणेकरून हे जे बारीक बारीक कण आहेत ना ते छान असे एकजीव होतील, एकत्रित होतील. आता सुरुवातीला इथं तुम्ही बघताय हे परातीला चिटकतंय. ज्यावेळेस हे चांगल्या पद्धतीनं एकजीव होईल ना त्यावेळेस हे सगळं मिश्रण एकत्र मिळून येतं आणि या परातीला चिटकत नाही. तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस अशाच पद्धतीनं करत राहायची आहे. आपल्याला आणखीन एकदा सिरप करायचं आहे, तर त्यासाठी इथे केटलमध्ये 2 कप साखर घेत आहोत. यामध्ये आपल्याला 5 कप पाणी ओतायचं आहे. केटल ऑन करूयात आणि याला उकळी येऊ द्यायची. तर हातानं छान रगडून साधारण 5 ते 6 मिनिट हे कंटिन्यू मी असं मळत होते आणि याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मैदा टाकायचा. मैदा टाकल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित असं आपण तिंबून घेऊयात. तर इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं हे सगळं एकत्रित झालेलं आहे. आणि काय करायचं माहिती आहे का, अशा पद्धतीचा एक उंडा घ्यायचा आणि याला आकार द्यायचा. आकार दिल्यानंतर याला अशा पद्धतीनं दाबून बघायचं. तुम्ही इथं बघताय कडेनं अशा खूप जास्त मोठ्या क्रॅक्स येत नाही आहेत. तर अशा पद्धतीनं हे तयार झालं चांगलं पेढ्यासारखं. तर आपण जे मळून घेतलेलं ते व्यवस्थित असं मळलं गेलेलं असं समजायचं. पाण्याला तिकडं उकळी यायला लागलेली आहे. आपण इकडं गोळे करून घेऊयात. गोळे तयार करत असताना काय करायचं, एकाच आकाराचे एकतर सगळे सारखे करायचे आणि ही प्रत्येक सेपरेट जी गोळी आहे ना ती हातावरती अशा पद्धतीनं अगोदर चांगली प्रेस करायची, म्हणजे अशी चांगली मळून मळून घ्यायची आणि नंतर त्याला आकार द्यायचा. म्हणजे काय होतं, थोडीफार काही कसर राहिली असेल तर ती सुद्धा पूर्ण होते आणि आपले जे रसगुल्ले आहेत ते छान व्यवस्थित असे मऊ, गोल आणि गुळगुळीत होतात. पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आणि अशा पद्धतीची उकळी आल्यानंतरच इथं आपण तयार केलेले हे जे रसगुल्ले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं याच्यामध्ये एक एक करून सोडून द्यायचे. आत्ता दिसताना जरी हे थोडेसे छोट्या आकाराचे दिसले तरी सुद्धा पाण्यात गेल्यानंतर शिजून ते छान असे फुलतात. आणि इथं आपण काय केलेलं साधारण एक 2 ते 3 चमचे पाणी होतं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा टाकलेला आहे. त्याचं हे पाणी तयार केले ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता साधारण 12 ते 15 मिनिट आपण हे शिजवून घेतलेले आहेत आणि छान पद्धतीने ते फुललेले आहेत. आता मी याचं टेम्परेचर बंद करते. बंद केल्यानंतर सुद्धा साधारण एक 5 ते 6 मिनिट आपण याच्यातच राहू देणार आहोत आणि नंतर याला बाहेर काढायचं आहे. आपण जे सुरुवातीला शुगर सिरप केलं ना त्यामध्ये टाकून घेऊ. तर इथं तुम्ही बघू शकता आपले छान मस्त ज्युसी असे हे रसगुल्ले तयार झालेले आहेत. आणखीनही त्याला साधारण 1 तासभर तरी असंच रूम टेम्परेचरवरती राहू द्यायचं, नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर एन्जॉय करायचं. तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त सॉफ्ट असे हे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.